हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि इथं नाही का आज राम शिंदे साहेब आलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी तिकडं चाललेली थांबा. नंबर एकचा हाय तो नेता, बोलणं त्याच लय दमदार. नंबर एकचा हाय तो नेता, बोलणं त्याच लय दमदार. भल्या भल्यांना ठेपत नसतो, भूमिपुत्र रुबाबदार. राम शिंदे साहेब माणूस लय दिलदार, हाय माणूस लय दिलदार. हे भरोसा मला हाय, हा शिवरायांचा छावा मैदान गाजवणार. हा शिवरायांचा छावा मैदान गाजवणार. सारी जनता त्यांच्या पाठी, त्यानं काळजात केलं या घर. जातीपातीच्या तोडून शृंखला, प्रेम करतो माणुसकीवर. शिवरायांचा शूरमावळा, संकट झेली छातीवर. आमचे शिंदे साहेब माणूस लय दिलदार, हाय माणूस लय दिलदार. भरोसा मला हाय, हो शिवरायांचा छावा मैदान गाजवणार. हो शिवरायांचा छावा मैदान. हे बघा शिंदे साहेब चाललेले आहेत आता आणि आम्ही आता वापस चाललेलो आहेत घरी. आणि मी आता आले घरी. बप्पू इथं बसलेले आहेत. बप्पू ना आले तिकडं कार्यक्रमाला, तिथं दुकान बंद करून बसले. आणि आता वाजलेले 3:30 आणि गव्हाला पाणी द्यायचंय ना, तर अक्का आणि मी चाललेलो आहेत रानात. ऊन पडलेलं आहे खूप, हे बघा. आणि मी मगाशी तिकडनं आले वगैरे, जेवण वगैरे केलं. आकानी आणि मंगलताईने एक झोप घेतली आणि आता चाललेले आहेत रानात. आणि आता आलेली रानात. माझे व्हिडिओ काढायलाच कोण नाही येत, इथं अक्काला व्हिडिओ काढायला सांगितलेलं आहे मी. आणि आम्ही आता रानात आलेलो आहेत, हे बघा. खूप ऊन लागतंय म्हणून तर स्टॉल वरला घेऊन आले. करडा आरडतेत, पण नवीन माणसं दिसलं की ते आरडतेत. आणि हे बघा, हे जास्वंदीचं झाड. आणि मी इथले फुलं घेऊन जाणार आहे संध्याकाळी जाताना. मला काहीतरी बनवायचंय, त्याचं काहीतरी करायचंय त्याचं. करड इकडं कसे सगळं वाचवाच झालंय, इथं सगळं पाणी सांडलंय. इथं आता मामाने कुलूप लावून गेलेला आहे, हे बघा. आणि मी जाळी उघडलेली आता. हे बघा कसे बसलेत, हे बघा कसं बसले. न्यू फॅमिली मेंबर आहे, कसं बघतय. हे आरडते तर इथं. आणि मी गेट उघडलं की करड बाहेर पळाले. ते आतमध्ये 2-3 मोकळेच होते, ते बाहेर पळाले. त्यांना आत कोंडलं. इथं लावून घेते मी.
आणि तो गेट लागतच नव्हतं, ती जाळी ती बळच कशी तरी लावली आणि चालले. माझा नवरा आरडतोय तिकडनं. शुभम स्टॉल पण राहिला वाऱ्याने. बघा इथं आई खुरपी ती सुपरी पिली. हे दुसरा कोण आहे ग? कुणाचा आहे तो? हा होय. आणि इथं शुभम मला घ्यायला आला होता आणि आता चाललेली खाली. मामी कांदे वगैरे लावत होत्या आणि शुभम म्हटलं खाली चल, खाली चाललेली. आणि शुभम कसं पाण्यात खेळतोय. आका पाणी देते. आणि ना आता खाली माकड आलेलं आहे. मामाने आवाज दिला, म्हटलं खाली या, माकड आलंय. आम्ही चाललेलो आहेत माकड बघायला. ए थांब रे, हा बघा ह्याला किती घाई आहे. तिकडे चिंचेचे झाड माकड आले. तर हरभरा जमा आलाय. पहिल्यांदा असं झाड बघितलं हरभऱ्याचं. एवढा गच्च हरभरा आहे. हे गहू येतं. म्हणते शुभमला माकड आहे, माकड कुठे बसलंय? हे बघा माकड. आणि इथं रील्स शूट केलं खूप साऱ्या. इथं सुप्रीला व्हिडिओज काढायला जमत नाही. तिला म्हटलं तो हरभरा असा वरून घे कॅमेरा समोरून. आणि आम्ही माकडं बघून आलो तर मामा हे पाईप वर घेऊन चाललेला आहे आता. नमस्कार मित्रांनो म्हणतोय. आणि इथं रील्स काढत होते आणि शुभम मध्ये करतोय नुसता. मी कॅमेरा चालू करायला सांगितलं कीच तो मध्ये करायचा मुद्दाम आणि व्हिडिओज काढून देत नव्हता. त्याला म्हटलं तू शांत बस, वर जाऊन बस. तर तो बोट दाखवू मला ओरडत होता. आम्ही आता माळावर आलेलो आहे. तर हा लाकूड तोडा बघा, लाकडं तोडतोय. आरसाडाला आलेलो आहे तिथं माळावर. हे बघा. आणि ही मामाची म्हैस इकडं फिरती. दिसते का? दिसले. त्याचं मामीने काय बहिरुपीचा रूप केले बघा ना. मामी ओळखू पण येत नाही त्याच्यात. कुठे गेलं? मामी म्हणतात भारी दिसतंय मॉडेल. आणि हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय बाय.